नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. कॅन्सर सारख्या आजारांवर होमिओपॅथिक औषधोपचार या विषयावर आपण चर्चा करणार आहोत आणि याविषयी जाणून घेण्यासाठी, यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या साम टीव्हीच्या स्टुडिओत आलेले आहेत MD आणि PhD होमिओपॅथ डॉक्टर BS भोसले. सरांचं स्वागत करूया. सर, तुमचं स्वागत आमच्या स्टुडिओत. नमस्ते मॅडम. सरांशी चर्चा करणार आहोत. कॅन्सरवर होमिओपॅथी सारखी उपचार पद्धती कशा प्रकारे प्रभावी ठरते याविषयी आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. मात्र त्याआधी डॉक्टर BS भोसले यांची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर BS भोसले हे गेले 23 वर्ष होमिओपॅथ म्हणून कार्यरत आहेत. तसंच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डॉक्टर भोसले यांची 7 ठिकाणी क्लिनिक आहेत. ती बघूया कुठल्या कुठल्या ठिकाणी डॉक्टरांच्या शाखा आहेत. मिरज, मुंबई, दादर इथे, तसंच कोल्हापूर, पुणे, चिपळूण, सांगोला, गडहिंग्लज इथे डॉक्टरांच्या आशा होमिओपॅथी क्लिनिकच्या शाखा आहेत. तसंच त्यांच्याकडे 28 डॉक्टरांची टीम कार्यरत आहे. ते विविध आजारांवर काम करत आहेत. गेली 15 वर्षांपासून डॉक्टर BS भोसले आणि त्यांची टीम कॅन्सरवर आणि विविध मानसिक आजारांवर कशा प्रकारे होमिओपॅथिक औषधोपचार देऊन त्यांना बरं करता येईल, रुग्णांना बरं करता येईल याविषयी संशोधन करत आहेत. तसंच डॉक्टर BS भोसले हे होमिओपॅथीच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी अनेक प्रकारची शिबिरं वेळोवेळी घेतात. तसंच व्याख्यानं त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी नेहमी आयोजली जातात. होमिओपॅथी स्टुडंट आणि डॉक्टरांसाठी सुद्धा त्यांना प्रशिक्षित करण्याचं काम सुद्धा डॉक्टर BS भोसले करतात. तसंच त्यांच्यासाठी नॅशनल होमिओपॅथिक वर्कशॉप्स आणि सेमिनार सुद्धा डॉक्टर BS भोसले हे घेतात. तसंच त्यांच्या या कार्याचा सन्मान आजवर अनेक नामांकित संस्थांनी केलेला आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलेला आहे. चला तर मग आता जाणून घेऊयात की कॅन्सर सारख्या आजारांवर होमिओपॅथी उपचार कशा प्रकारे प्रभावी ठरतात ते आणि सरांचं संशोधन काय सांगतं. सर, आपलं स्वागत पुन्हा एकदा. सर, मुळात होमिओपॅथी ही अत्यंत प्रभावी उपचार पद्धती ओळखली जाते. तर होमिओपॅथी मुळात घ्यायची कोणी? लहान मुलांसाठी सेफ आहे असं म्हणतातच, पण त्याचा काही असा वयोगट आहेत का? या विशिष्ट वयोगटानेच होमिओपॅथी घ्यायची? ॲक्च्युली असं वयोगट असं काही नाहीच आहे. होमिओपॅथी ही सर्वांसाठी, म्हणजे अगदी लहान मुलापासून ते वृद्ध माणसापर्यंत, स्त्रिया आणि पुरुषांनी कोणत्याही आजारासाठी, कोणताही म्हणजे अगदी सर्दीपासून कॅन्सरपर्यंत होमिओपॅथिक उपचार पद्धतीने आपण देऊ शकतो. आणि ह्याला कोणतेही साईड इफेक्ट नाहीत, कोणतीही रिॲक्शन नाही, कोणीही घेऊ शकतं. त्यात काय अगदी म्हणजे शंकाच नाही. जिथे माणूस आहे तिथे होमिओपॅथी आहे. डॉक्टर, सर्दी पडसं असो किंवा इतर आजार असो त्याच्यावर तर होमिओपॅथी अत्यंत प्रभावी आहे आणि अत्यंत सुरक्षित उपचार पद्धती म्हणून होमिओपॅथी ओळखली जाते. पण कॅन्सर सारखे जे आजार आहेत, मुळात कॅन्सर म्हटलं की ते प्रश्न अनेक प्रश्न निर्माण होतात. सरळ कॅन्सर म्हटलं की त्याची तुलना मृत्यूशीच केली जाते. पण कॅन्सरवर होमिओपॅथिक उपचार प्रभावी कशा प्रकारे म्हणता येतील? आपण कॅन्सरपेक्षा आपण कॅन्सर होतो कसा, कॅन्सर कुणाला होतो आणि कॅन्सरचा प्रवास कसा आहे ते पाहून घेऊया. म्हणजे मी मला स्लाईडमध्ये दाखवतो की आपण जसा विचार केला की ही प्रकृती जी आहे व्यक्तीची, ही प्रकृती फक्त अशी म्हणजे हाडामासा सापळा नाही. त्यामध्ये मन आहे, त्यामध्ये बुद्धी आहे, त्यामध्ये एनर्जी आहे. आणि मी तुम्हाला दाखवल्याबद्दल की ॲटम, मॉलिक्यूल, सेल इथेपर्यंत, आणि सेलपासून टिश्यू, टिश्यूपासून ऑर्गन, आणि ऑर्गनपासून सिस्टीम बनते, आणि सिस्टीमपासून हे ऑर्गॅनिझम म्हणजे एक व्यक्ती बनतो. तर कॅन्सर जो रोग आहे हा सेलला होतो. म्हणजे कॅन्सर कुठल्या शरीराच्या भागाला होतो असं नाही. तो सेलमध्ये म्हणतात ना की सेलमध्ये अनियंत्रित पेशीची अनियंत्रित वाढ झाली आणि त्याचा कंट्रोल सुटला की तो कॅन्सरच्या रूपात येतो. आणि ज्या वेळेला ही सेलचं मल्टिप्लिकेशन व्हायला लागतं जे अनियंत्रित, त्यावेळेला तो कॅन्सर येतो. सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणजे की कॅन्सर होतो का हे बघितलं पाहिजे. कॅन्सरचे अनियंत्रित जे पेशी वाढतात, ती पेशी का वाढतात त्याचं कारण जाणून घेतलं पाहिजे आणि त्या कारणाच्या पाठीमागं काम केलं पाहिजे. आणि होमिओपॅथीमध्ये जसं मी नेहमी सांगत असतो की होमिओपॅथीमध्ये कॅन्सरला ट्रीटमेंट नाही देता कॅन्सरच्या पाठीमागच्या त्या व्यक्तीला ट्रीटमेंट देतो. त्या व्यक्तीला ज्यावेळेला ट्रीटमेंट देतो आपण, त्यावेळेला तो कॅन्सर असो किंवा कोणताही आजार असो, तो ट्रीट होणं गरजेचं आहे. म्हणजे वी ट्रीट द प्रोसेस बिहाइंड द डिझीज अँड नॉट ओनली द डिझीज. तर एकदा प्रोसेस ठीक व्हायला आली, ती व्यक्ती बरी व्हायला आली की तो कॅन्सरही बरा होऊ शकतो. डॉक्टर, तुम्ही आता उल्लेख केलात उत्तरात की आपल्या शरीरातील पेशींची अनियंत्रित वाढ म्हणजेच कॅन्सर. पण मुळात ही अनियंत्रित वाढ होण्यामागचं कारण काय सांगतं? तुमचं संशोधन, तुमचा अभ्यास काय सांगतो? आणि मुळात एखाद्याला कॅन्सर होतो का? ॲक्च्युली बघा, कॅन्सर होण्याची कारणं
पुस्तकीदृष्ट्या जर बघितली तर 2 कारणं सांगतात. एक म्हणजे जेनेटिक कारण, ज्याला अनुवंशिक म्हणतात, आणि दुसरं म्हणजे पर्यावरण किंवा परिस्थितीनुसार एन्व्हायरमेंटल कारण. पण आपल्याला ह्याच्या पाठीमागे जाऊन बघितलं पाहिजे की जेनेटिक्समध्ये सुद्धा चेंज का येतात. जेनेटिक्समध्ये तो कॅन्सरचा सेल जो होता तो कॅन्सरचा ग्रोथ का झाला, जेनेटिक म्युटेशन का झालं, हे बघणं गरजेचं आहे. दॅट इज वन. आणि सेकंड एन्व्हायरमेंटल म्हणजे परिस्थिती किंवा पर्यावरणवरून कॅन्सरची निर्मिती कशी झाली. म्हणजे बघा आता फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो की हे केमिकल्स आहेत, रेडिएशन्स आहेत, पोल्युशन आहे, ह्याच्यामुळे कॅन्सर होतो का, किंवा जेनेटिकमध्ये म्युटेशन झालं म्हणून कॅन्सर होतो का. पण बेसिकली बघताना आपल्याला हे पाहिलं पाहिजे की म्युटेशन झालंच का, ते जेनेटिकमध्ये चेंज झालेच का, त्या पाठीमागचं कुठलं तर मोठं कारण असणार आहे. किंवा आपण निसर्गात बघतो की इतकी सारी लोक आहेत जे सगळे एक्सपोज होतात, रोज रेडिएशन्स होतात, पोल्युशनला होतात, पण सगळ्यांना कॅन्सर होत नाही. काही ठराविक लोकांनाच कॅन्सर होतो. तर त्या पाठीमागं कारण काय असेल ते जाणणं खूप गरजेचं आहे. ते आपण पुढे पाहूच की त्या पाठीमागचं कारण काय आहे. पण आतापर्यंत इतकंच की एक जेनेटिक आणि दुसरं एन्व्हायरमेंटल रिझन्स. पण जेनेटिक सुद्धा डॅमेज का होतो ते बघणं गरजेचं आहे. आता बघा ना, ही जी मी स्लाइड दाखवतो तुम्हाला, की पहिला प्रश्न आला पाहिजे की कॅन्सर का झाला, आणि दुसरा लगेच प्रश्न आला पाहिजे झाला तो झाला त्या पर्टिक्युलर ऑर्गनलाच का झाला. म्हणजे आता कित्येक लोकांना ब्रेस्ट कॅन्सर असतो, कित्येक लोकांना ओव्हरीचा कॅन्सर असतो, कित्येक लोकांना लिव्हरचा कॅन्सर असतो. त्या व्यक्तीचं लिव्हर्स का पकडलं कॅन्सरने, किंवा फुफ्फुसच का पकडलं, किंवा किडनीज का पकडली, इतर ऑर्गन का पकडले नाहीत. तर ती प्रोसेस जाणून घेणं खूप गरजेची आहे. आतापर्यंत काय झालं की फक्त कॅन्सर झाला म्हणजे लोक अगदी त्या म्हणतात ना घाबरून जातात. पण तो कॅन्सर झाला का आणि कॅन्सर त्याच ऑर्गनला का झाला हे सुद्धा जाणणं खूप गरजेचं आहे. आणि ह्याचं उत्तर होमिओपॅथी शास्त्रामध्ये खूप छान पद्धतीने दिले. म्हणजे ही जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस ट्रीट होणं खूप गरजेचं आहे. ओके. म्हणजे हा क्वेश्चन मार्क जो येतो ना की त्या पाठीमागं कारण काय, कॅन्सरच्या पाठीमागचं कारण काय, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मग जर आपण बघितलं तर ही लक्षणं येतात पुढची. आता म्हणजे आता तुम्ही म्हणाल की सगळी लक्षणं काय आहेत कॅन्सरची. लक्षणं वेग आहेत. म्हणजे एक असं लक्षण फिक्स नाही की बाबा भूक लागत नाही म्हणून कॅन्सर होतो का, किंवा विकनेस आला म्हणून कॅन्सर होतो का, ब्लिडिंग होतो म्हणून कॅन्सर होतो का. प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या प्रकारचे लक्षणं येऊ शकतात. म्हणजे जसं ही लक्षणं आहेत, अनेक प्रकारचे लक्षणं येऊ शकतात. कॅन्सर कुठल्याही प्रकारचा असू दे, पण त्या पाठीमागचं कारण जाणं खूप गरजेचं आहे. त्या कारण फार महत्त्वाचं आहे. नक्कीच डॉक्टर, मी लक्षणांकडेच येणार होते की कुठल्याही प्रकारचा कॅन्सर असतो, फुफ्फुसांचा किंवा इतर स्वादुपिंडाचा, मूत्रपिंडाचा, किंवा अगदी ब्लड कॅन्सर असो किंवा आणखी वेगळा, तर या सगळ्यात लक्षणं कुठल्याही प्रकारचा कॅन्सर असो त्यात लक्षणं काय जाणवतात. कोणतेही लक्षण येऊ शकतात, वेग लक्षण येऊ शकतात. असं स्पेसिफिक लक्षण कोणतं नाही. फक्त त्या ऑर्गनला ज्या वेळेला कॅन्सर होतो, म्हणजे उदाहरणार्थ समजा फुफ्फुसाला झाला तर खोकला येऊ शकतो, स्टमकला झाला तर नॉशा वॉमिटिंग होऊ शकतं, भूक लागू शकत नाही, किडनीला झालं तर किडनीचे काही लक्षण येऊ शकतात. वेग लक्षणं असतात. पण ते वेग लक्षणाच्या पाठीमागे कारण फार महत्त्वाचं आहे. आणि जोपर्यंत कारण बरं होत नाही तोपर्यंत कॅन्सरची प्रवृत्ती बरी होत नाही. डॉक्टर, आता कॅन्सरच्या ट्रीटमेंटवर किंवा उपचार पद्धतींवर येऊया. जसं आधुनिक औषधशास्त्र सांगतं किंवा आधुनिक उपचार पद्धती यात केमोथेरपी किंवा हार्मोन थेरपीचे इंजेक्शन किंवा रेडिएशन थेरपी असे आहेत. पण या व्यतिरिक्त आपण जर होमिओपॅथीचा विचार केला गेला तर त्याविषयी काय सांगाल. आता पहा ना, कसं आहे की एखाद्याला कॅन्सर झाला की 3 प्रकारची ट्रीटमेंट दिली जाते. एक त्याचं ऑपरेशन केलं जातं, दुसरं केमोथेरपी दिली जाते, आणि तिसरं रेडिएशन दिलं जातं. तसं आता मी पहिली स्लाइड दाखवतोय की समजा हा ट्युमर आहे आणि ट्युमरच्या पाठीमागे ट्युमर जर काढून टाकला तर त्याला आपण सर्जरी म्हणतो. नंतर केमोथेरपीज देतात आणि रेडिएशन्स देतात. पण त्याच्या पॅरलल एक ट्रीटमेंट जाते, ती म्हणजे होमिओपॅथीची, होमिओपॅथी क्लासिकल सायन्सची. जेव्हा आपण प्रकृतीची पूर्ण अभ्यास करतो, त्या व्यक्तीच्या प्रोसेसचा अभ्यास करतो आणि ते आजार कसा यायला तो बघतो, आणि त्या पद्धतीची जर ट्रीटमेंट दिली तर त्या पेशंटची रिकरन्स हा 100% म्हणणार नाही, पण त्या प्रकृतीवर डिपेंड आहे की तो रिकरन्स वाढू शकतो, कमी होऊ शकतो. कॅन्सरचा म्हणतात ना, कॅन्सर दुसऱ्या ऑर्गनला जाण्याचा सुद्धा मार्ग कमी होऊ शकतो, आणि ती शक्यता कमी. आणि सेकंड थिंग की त्याची लाईफस्टाईल खूप छान पद्धतीने पेशंट जगू शकतो. म्हणजे कॅन्सर असून सुद्धा पेशंट चांगल्या पद्धतीने जगू शकतो, ही होमिओपॅथी शास्त्राची एक म्हणतात ना एक खासियत आहे. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणूया की होमिओपॅथिक उपचार पद्धती जर आपण कुठल्याही कॅन्सरग्रस्त रुग्णांना दिली तर आपण त्याचं जीवनमान अधिकाधिक चांगलं करण्यात मदत करू, चांगल्या पद्धतीने लाईफस्टाईल छान पद्धतीने करू शकतो.
आणि माझं असं म्हणणं आहे की एक तर प्लेन ज्यावेळेला आमच्याकडे पेशंट येतो कॅन्सर घेऊन, तर तो पेशंट बरं व्हायला खूप चान्सेस असतात. अच्छा. मग बऱ्याच रुग्णांच्या मनात प्रश्न येतो की आम्ही सर्जरी केली आहे, आम्ही ट्रीटमेंट घेऊ शकतो का? डेफिनेटली सर्जरीनंतर सुद्धा ट्रीटमेंट घेऊ शकतो. किमोथेरपी बरोबर ट्रीटमेंट घेऊ शकतो का? 100% किमोथेरपी बरोबर सुद्धा आपली होमिओपॅथी कॉन्स्टिट्युशनल ट्रीटमेंट घेऊ शकतो. कारण त्या किमोथेरपीचे साईड इफेक्ट्स असतील किंवा किमोथेरपीचं म्हणतात ना, ते किमोथेरपी काही लोकांना झेपत नाही. ही होमिओपॅथिक औषधं त्यावेळेला चालू असतील तर चांगल्या पद्धतीने पेशंट कॅन्सरला झेलू शकतो. नक्कीच, म्हणजे त्याच्याबरोबर लढू शकतो. राईट. नक्कीच. तर आपण आणखी याविषयी डॉक्टर BS भोसले यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. डॉक्टर, आपल्याला होमिओपॅथी ही कॅन्सर आणि त्याच्याशी लढण्यामागे किती फायदेशीर मदतगार साबित होते हे पण आपण जाणून घेणार आहोत. कशा प्रकारे होमिओपॅथी उपचार पद्धती आहे ही कॅन्सरवर प्रभावी आहे हे आपण आणखी डॉक्टरांकडनं जाणून घेणार आहोत. मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर आपलं स्वागत. डॉक्टर BS भोसले आपल्याबरोबर आहेत. कॅन्सर आणि होमिओपॅथी उपचार यावर त्यांचं खूप संशोधन आहे, त्याविषयी आपण जाणून घेतोय. डॉक्टर, लहान मुलांच्या कॅन्सरविषयी, पीडियाट्रिक कॅन्सरविषयी मला विचारायचं आहे की लहान मुलांना कॅन्सर होणं हे सुद्धा प्रमाण हल्ली खूप वाढलेलं आहे. तर त्याविषयी काय सांगाल? कारण तुमच्याकडे बरेच पीडियाट्रिक पेशंट्ससुद्धा येत असतील, त्याविषयी काय सांगाल? आता काय बघा मॅडम, आता आपण जर 90 आणि 80चा जर काळ बघितला तेव्हा कॅन्सर खूप कमी होता आणि 2010 सुद्धा कॅन्सर असा झपाट्याने वाढत चालला आहे. पण आता जर पाहिलं आपण ह्या 2020 किंवा 21-22 तर कॅन्सरला एज हा फॅक्टर राहिलाच नाही. म्हणजे तो लहान मुलांना होऊ शकतो, स्त्रियांना, पुरुषांना, कुणालाही कॅन्सर होत चालला आहे. एस्पेशली तुम्ही जसं लहान मुलांचा उल्लेख केला, लहान मुलांचा ज्यावेळेला कॅन्सर होतो त्यावेळेला डेफिनेटली प्रेग्नन्सी हिस्ट्री खूप इम्पॉर्टंट असते आईची, ती विचारणं खूप गरजेचे आहे. आणि त्या मुलांना चांगल्या पद्धतीने ट्रीट करू शकतो आपण. म्हणजे मुलांच्या आता ब्लड कॅन्सर वाढत चाललं आहे, ब्रेन ट्यूमर वाढत चालले आहेत, निरनिराळे कॅन्सर वाढत चालले आहेत. पण माझं त्या मुलांना सांगणं आहे किंवा त्या आईवडिलांना सांगणं आहे की डेफिनेटली तुम्ही कोणतीही ट्रीटमेंट घेत असाल तर त्याला पॅरलल होमिओपॅथिक कॉन्स्टिट्युशनल ट्रीटमेंट घेणं अतिशय गरजेचं आहे. नक्कीच. डॉक्टर, आणखी एक, आता होमिओपॅथिक उपचार पद्धती, तुम्ही अनेक वर्षांचं संशोधन आहे, तुमची 27-28 डॉक्टरांची टीम आहे जी कॅन्सरवर होमिओपॅथिक उपचार पद्धती कशाप्रकारे प्रभावी ठरते याच्यावर आणखी काय त्यात करता येईल यावर तुम्ही संशोधन करताय, सतत अभ्यास करताय. तर यालाच धरून मला एक प्रश्न असा आहे की जेव्हा आपण एखाद्या कॅन्सर रुग्णांना ही होमिओपॅथिक ट्रीटमेंट सुरू करतो तर कालांतराने या उपचार पद्धतीचे कुठल्या प्रकारचे पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक परिणाम आपल्याला रुग्णांमध्ये दिसतात? तुमचा अभ्यास काय सांगतो? सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ज्यावेळेला पेशंट कॅन्सर घेऊन येतो आपल्याकडे त्यावेळेला त्यांचा कॉन्फिडन्स खूप खालवलेला असतो, जगण्याची इच्छा मेलेली असते. होमिओपॅथी प्रॉपर औषध जर गेले तर डेफिनेटली त्यांची जगण्याची इच्छा स्ट्रॉंग होते, त्यांचा एनर्जी पॅटर्न खूप सुधारतो. कॅन्सर ज्यावेळेला होत असतो त्यावेळेला पेशंटची एनर्जी पॅटर्न खूप डिस्टर्ब होतो, म्हणजे आपली ऊर्जा जी असते ती ऊर्जा खूप डिस्टर्ब होते. आणि होमिओपॅथी शास्त्राचा सिद्धांतच आहे की ऊर्जाला वाढवा, रोगप्रतिकारशक्ती वाढवा, इम्युनिटी वाढवा आणि त्या आजाराला बरं करा. तर ज्यावेळेला प्रॉपर होमिओपॅथिक औषध ज्यावेळेला पेशंटला जातात त्यावेळेला त्याची ऊर्जा वाढते, त्याच्या कोणत्याही बाकीच्या सिस्टीमकडे कुठेही ते अफेक्ट होत नाही आणि डेफिनेटली त्यांची लाईफस्टाईल खूप छान पद्धतीने ते पेशंट जगू शकतात. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे कोणतेही साईड इफेक्ट न होता. नक्कीच. डॉक्टर, कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी तुम्ही वेगवेगळी शिबिरं आयोजित करता. आता मुंबईतल्या सेंटरमध्ये तुमच्या जे दादर इथे आहे आणि मिरज इथे, तर तिथे सुद्धा तुम्ही होमिओपॅथिक खास कॅन्सर पेशंट्ससाठी काही शिबिरं आयोजित केलेली आहेत, सेमिनार आयोजित केली आहे, त्याविषयी आम्हाला थोडंसं सांगा. आता बघा मॅडम, कसं झालं की आम्ही गेले 23 वर्ष हा पूर्ण होमिओपॅथिक फील्डमध्ये काम करतोय आणि एक असा अनुभव आला की कॅन्सर खूप वाढत चाललं आहे. कॅन्सर आणि डेफिनेटली सायकॅट्रिक पेशंट पण खूप वाढत आहेत, मानसिक विकाराचे पेशंट पण खूप वाढत चालले आहेत. मग आम्ही असा एक निर्णय घेतला की त्या पेशंट लोकांना एक वेगळ्या पद्धतीचं एक युनिट काढावं म्हणून आम्ही येत्या 5 तारखेला 5 फेब्रुवारीला मिरज येथे एक छोटंसं आम्ही युनिट चालू करतो कॅन्सर रुग्णासाठी आणि मानसिक रुग्णासाठी. आणि 17 तारखेला मुंबईमध्ये सुद्धा त्याचं आम्ही एक शिबिर राबवतो कॅन्सर रुग्णासाठी. म्हणजे 2 शिबिर असणार आहेत, एक मिरजेमध्ये आणि एक मुंबईमध्ये. मिरजेमध्ये ते 5 फेब्रुवारीला आहे आणि मुंबईमध्ये आहे ते 17 फेब्रुवारीला आहे. तर हे कॅन्सर रुग्णासाठी एक्सक्लुझिव्हली असेल ते. डॉक्टर, तुम्ही आता युनिट म्हणालात, कॅन्सर युनिट म्हणजे काय खासियत असणार आहे याची? ॲक्च्युली युनिट म्हणजे कसं गेलं की काय होतं ना, आमच्या ह्या पूर्ण भरलेल्या ओपीडीमध्ये कॅन्सर रुग्ण हा वीक असतो,
किंवा त्यांना कधी कधी ओपीडीत बसायला जागा मिळत नाही, त्यांची प्रॉपर केस टेकिंग कधी कधी होऊ शकत नाही आमच्याकडून. मग आम्ही काय केलं, 2-3 डॉक्टर खास त्या युनिटलाच ठेवलेत आणि फक्त तिथे कॅन्सरचे रुग्णच येतील. बऱ्याच वेळ वेटिंगमध्ये आम्ही होमिओपॅथिक डॉक्टर्समध्ये आमच्याकडे सीट्स जे असतात त्या बसायला जागा कमी पडते, म्हणून आम्ही त्या युनिटमध्ये असं बेड साईड केस टेकिंग सुद्धा चालू करतोय, जेणेकरून त्यांना फुल डे थांबले तरी सुद्धा त्यांना त्याचा काही प्रॉब्लेम येणार नाही. त्या पद्धतीचे युनिट चालू केले आहे तिकडे. अच्छा, मुंबईतही ही व्यवस्था असणार आहे? मुंबईमध्ये आता अजून एक 6 महिन्यांनी होईल, पण मिरजेत आता स्टार्ट करतोय आम्ही. नक्कीच नक्कीच. डॉक्टर, आणखी एक गोष्ट अशी की तुम्ही आता तुमच्या बोलण्यात उल्लेख आला की कॅन्सरसोबतच मानसिक आजारांवर सुद्धा तुम्ही संशोधन करता, तर त्याविषयी सुद्धा आम्हाला थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. ॲक्च्युली खूप सिंपल आहे. बघा कसं आहे की मानसिक आजार म्हणजे काय की एक आपण आता बोलतोय, आपण हसतोय, खेळतोय, रागवतोय, त्याला एक बॅलन्स आहे. म्हणजे माणसानं रागवलं पाहिजे, हसलं पाहिजे, नाराज झालं पाहिजे, पण त्याची एक रिॲक्शन ठरलेली आहे. म्हणजे एक बॅलन्स लाईन अशी आहे, ज्यावेळेला तो व्यक्ती बॅलन्स लाईन पासून लांब जातो ना त्याला इनबॅलन्स म्हणतो आपण. मग इनबॅलन्स झाला ना त्याला नाव देतात की तू बायपोलर डिसऑर्डरचा पेशंट आहे किंवा सिझोफ्रेनिक डिसऑर्डरचा पेशंट आहे किंवा डिप्रेशनचा पेशंट आहे. तर त्याचा पहिला इम्पॉर्टंट आहे की ते इनबॅलन्सचा बॅलन्स होणं खूप गरजेचं आहे. पण ते इनबॅलन्सला बॅलन्स न करता लोक ते इनबॅलन्सलाच ट्रीटमेंट देत बसतात आणि तो पेशंट कधीच बरा होत नाही. होमिओपॅथी शास्त्राचा सिद्धांत असा आहे ते इनबॅलन्स जे झाले त्याला बॅलन्स करण्याचं काम करते आणि तो आमचा चांगला प्रयत्न असेल मानसिक रुग्णांसाठी सुद्धा. अच्छा डॉक्टर, होमिओपॅथिक उपचार पद्धतींविषयी आणखी एक बोललं जातं की होमिओपॅथ जे असतात ते रुग्णाच्या स्वभावाचा सुद्धा अभ्यास करतात, तर याविषयी सुद्धा मला जाणून घ्यायचं आहे. ॲक्च्युली बघा, आपण एक रुग्ण जेव्हा पाहतो ना, तो कोणताही आजार असो, तो टोटॅलिटीने त्याला पाहता आलं पाहिजे. म्हणजे रोग नंतर बघितला पाहिजे, पहिला तो रोगी बघितला पाहिजे. म्हणजे रोगी बरा झाला की रोग बरा झाला असा आमचा सिद्धांत आहे. वी ट्रीट द मॅन अँड नॉट द डिझीज ओनली. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही त्या मॅनला बरं करता पूर्ण, मॅन म्हणजे कोण हो? मॅन म्हणजे तो त्याचं शरीर, त्याचं मन, त्याची बुद्धी, त्याची एनर्जी म्हणजे मॅन ना. तुम्ही असं एक वेगवेगळं करू शकत नाही. आणि होमिओपॅथी शास्त्रामध्ये ह्या सगळ्यांना एकत्र करून औषध देण्याची पद्धती आहे ही. त्यामुळे तिची मानसिकता विचारणं खूप गरजेचे आहे. अच्छा. आणि जसं तुम्हाला सांगितलं की प्रत्येक विचाराला एक आजार आहे. प्रत्येक विचाराला एक आजार आहे. म्हणजे असं नाही की तुम्ही विचार करताय, काहीतरी भन्नाट विचार करताय, ॲबनॉर्मल विचार करताय आणि त्या ॲबनॉर्मल विचाराचं कुठं फळ येणार नाही असं होऊ शकत नाही. ज्या ज्या वेळेला तुम्ही ॲबनॉर्मल विचार करता किंवा विचारांना तुम्ही कंट्रोलात ठेवू शकत नाही, तेव्हा डेफिनेटली त्याचं रूपांतर बॉडीत येतं आणि त्याचं डिझीज फॉर्ममध्ये येऊ शकतं. तर प्रत्येक विचाराला आजार आहे. डॉक्टर, आता परत मूळ विषयाकडे मी येते की आता कॅन्सर तुम्ही आता म्हणालात की आता काही असं कारण ठोस राहिलेलं नाही आहे की बरीच कारणं असतील, काही लाईफस्टाईल बदलांमुळे सुद्धा कॅन्सर होतं किंवा काही अनुवांशिक कारणंसुद्धा असू शकतात किंवा आणखी वेगळी कारणं असू शकतात. पण जेव्हा पेशींचं विघटन होण्याचं प्रमाण अनियंत्रित होतं किंवा अनियंत्रितपणे पेशी विघटित होतात आणि जेव्हा कॅन्सर होतो तेव्हा त्याच्यानंतर जागं होण्यापेक्षा, मुळात एखादा आजार नंतर जागं होण्यापेक्षा त्याच्या आधी आपण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं जे म्हणतात, तर उपचारांपेक्षा प्रतिबंध केव्हाही चांगला. तर मग कॅन्सरच्या बाबतीत आपल्याला मुळात होऊ नये म्हणजे तर आपण काय करावं किंवा तुम्ही काय सांगाल याविषयी? आपण जनरली काय करतो ना की बघा, तू गुटखा खाऊ नको, मावा खाऊ नको, सिगरेट पिऊ नको, तुझे काय म्हणतात त्याला काही वेडवाकडं खाऊ नको, म्हणजे तुला काही होणार नाही. तुम्ही समाजात जर पाहिला असाल ना, असे असंख्य लोक मिळतील ज्यांनी तंबाखू कधी खाल्ले नाही, सिगरेट कधी पिले नाही, त्यांनाही कॅन्सर झालेला आहे. आणि असे कित्येक लोक आहेत ज्यांनी तंबाखू गुटख्याशिवाय जगले नाहीत, त्यांना कॅन्सर झालेला नाही. म्हणजे याचा अर्थ असा नाही की तंबाखू आणि गुटखा खाणं चांगलं आहे, सिगरेट पिणं चांगलं आहे, पण ते सेकंडरी कारण आहे. प्रायमरी जे कारण आहे, प्राथमिक कारण जे आहे ते तुमची मानसिक परिस्थितीच तुमचं प्राथमिक कारण आहे. त्यामुळे मानसिक परिस्थिती खूप बॅलन्स राहणं खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मी आता इतक्या वर्षात इतके पेशंट्स बघितले, म्हणजे माझा एक अनुभव असा आला की खूप काळजी करणारी लोक खूप मुलांची काळजी करतात, कामाची काळजी करतात, करिअरची काळजी करतात, जबाबदाऱ्यांची काळजी करतात, चिंताग्रस्त लोक असतात आणि त्याला खूप अटॅच असतात. ज्या वेळेला शरीरावर येतो ना सगळं अटॅचमेंट, त्यावेळेला ते कॅन्सरचं रूपांतर आहे त्याचं. आणि जेव्हा ते मनावर येतं ना त्यावेळेला सायकॅट्रीमध्ये मोडतं. म्हणजे मनाचा कॅन्सर म्हणजे सायकॅट्री आणि शरीराचा कॅन्सर म्हणजे तो कॅन्सर. नक्कीच. डॉक्टर, आणखी एक गोष्ट, मगाशी मी तुमची ओळख करून देताना सांगितलं की तुम्ही अनेक प्रशिक्षित डॉक्टरांना सुद्धा आणखी त्यांना ट्रेनिंग देता किंवा जे होमिओपॅथीचे स्टुडंट आहेत जे ते अभ्यासत आहेत त्यांना सुद्धा तुम्ही मार्गदर्शन करता, तर त्याविषयी थोडंसं सांग.
ॲक्च्युली मी 23 वर्षा पाठीमागे मी डॉक्टर झालो आणि ज्यावेळेला माझे सर डॉक्टर एस के दुबे सर कलकत्ताचे आहेत, त्यांनी ज्यावेळेला मला खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केलं त्यावेळी मी ठरवलं की आपलं प्रोफेशन तर आहेच डॉक्टरकीचं, ते आपण करूच, पण त्याच्याबरोबर माझे जे ज्युनियर्स डॉक्टर आहेत त्यांना नेहमी मार्गदर्शन करू, त्यांना नेहमी होमिओपॅथिक प्रॅक्टिस करायला प्रोत्साहित करू, हा माझा कायम अजेंडा राहिला आणि तो कायमचा राहील. कारण होमिओपॅथी शास्त्र खूप छान आहे, खूप चांगलं आहे. समाजाला होमिओपॅथीची ही गरज आहे आणि असंख्य डॉक्टर वाढले पाहिजेत होमिओपॅथीचे. हीच एक म्हणतात नाही, ही तळमळ आहे आणि हा हेतू आहे, अंतिम हेतू. त्यासाठी हे सगळं मी शिकवत असतो. मग वर्कशॉप्स घेणे किंवा सेमिनार्स घेणे किंवा लेक्चर सिरीज करणे हे माझं नेहमी माझं कार्य असतं. नक्कीच. आणखी जाता जाता डॉक्टर आमच्या प्रेक्षकांच्या मनातला एक गैरसमज दूर करा की होमिओपॅथी उपचार प्रभावी जरी असले, ही पॅथी प्रभावी जरी असली तरी खूप वेळ खाऊ आहे किंवा रिझल्ट ह्याचे उशिरा मिळतात असं सुद्धा प्रेक्षकांच्या मनात एक गैरसमज आहे. तर हा दूर करायच्या दृष्टीने तुम्ही जाता जाता काय संदेश द्याल? ॲक्च्युली होमिओपॅथी सगळ्यात फास्ट पॅथी आहे, सगळ्यात म्हणजे स्लो पॅथी नाही आहे. एक उदाहरण देतो तुम्हाला. धरून चला एक 40 वर्षाचा व्यक्ती आहे आणि त्याला डायबिटीस झालाय. डायबिटीस म्हणजे शुगर झाली आहे, मधुमेह झालाय. 40 वर्षात झालं ना त्याला, तर तो वयाच्या 80 वर्षापर्यंत जगणार असेल तर त्याला वयाच्या पुढचे 40 वर्ष त्याला औषध घ्यायला पाहिजेत. त्या गोळ्यांचे साईड इफेक्ट घ्यायला पाहिजेत, त्या आजाराचे साईड इफेक्ट घ्यायला पाहिजेत. होमिओपॅथी जर 2-3 वर्ष प्रॉपर घेतली तर कायमस्वरूपी आजार बरा होऊ शकतो. हे सगळ्या आजारांना हे असं लागू होतं. त्यामुळे होमिओपॅथी काय स्लो पॅथी नाही, होमिओपॅथी फास्ट पॅथी आहे. नक्कीच. डॉक्टर BS भोसले म्हणाले त्याप्रमाणे होमिओपॅथी ही जी उपचार पद्धती आहे ही सगळ्या प्रकारच्या, अगदी कॅन्सरवर सुद्धा उपचार, या होमिओपॅथीचे उपचार अत्यंत प्रभावी असतात. मात्र त्यासाठी थोड्याशा संयमाची का होईना गरज आहे. डॉक्टर, तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. थँक्यू व्हेरी मच. यानंतर साम संजीवनीमध्ये इतिहास थांबतोय. पुन्हा भेटूया नवीन विषयांसह आणि नवीन तज्ज्ञांसह. तोपर्यंत नमस्कार.